या सो आतापर्यंत आपण बघितलंय की कधी खाल्लं पाहिजे आणि काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या अंतर मनामध्ये किंवा सबकॉन्शियस मध्ये व्यवस्थित आपण सेट केल्या आणि आपलं गोल सेट केलं तर आपण ते साध्य करू शकतो. तर आता काय खाल्ल्यामुळे काय होतं हे पण खूप महत्वाचं आहे की काय खाल्ल्याने कोणाची काय बदलते परिस्थिती. तर आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे फूड्स आहेत. ओके, तर प्रत्येक टाईपचं फूड आपल्याला काहीतरी वेगळं देत असतं. प्रत्येक फूड रादर आपल्याला काहीतरी वेगळं देत असतं, कारण फूड इज एनर्जी. तर आपण अन्न हे काही फक्त पोट भरण्यासाठी खातो का? अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही खाल्लं पाहिजे, किंवा भूक लागली म्हणून अन्न खातोय पण मग काहीही खाल्लं तरी चालेल, माझी भूक आत्ता भागली पाहिजे असे गोष्ट नाही केली पाहिजे. कारण जेव्हा आपण हंटर मॅन होतो, म्हणजे काय की हंटिंग करून आपण अन्न मिळवायचो आणि मग खायचो, तेव्हा आपल्याला खूप चॉईस नव्हता, कारण भूक लागली होती, ते मिळेल ते खायला लागायचं. आज आपली परिस्थिती अशी नाहीये, आपल्याकडे खूप चॉईसेस आहेत. रादर भूक लागायच्या आधी पण आपण खूप वेळा खाऊ शकतो, कारण आपल्याकडे चॉईसेस. त्यामुळे तर आपण खूप केअरफुल राहायला पाहिजे की आपण काय खातो. कारण मी असं एक स्टेटमेंट देईन की व्हॉट यू ईट इज व्हॉट यू बिकम. तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. म्हणजे तुमचं शरीर लहानपणापासून आज आपण हे एवढे मोठे झालोय, शरीराने आकार वाढलाय, वजन वाढलंय, आपल्या बऱ्याच साऱ्या कपॅसिटीज वाढल्यात. त्या वाढण्याचं एक कारण आहे की आपण खाल्लेलं अन्न. आणि हे अन्नामध्ये पुन्हा 3 घटक आहेत: मॅटर, वॉटर आणि हवा, आकाश. सो पृथ्वी तत्व, आकाश तत्व आणि जल तत्व हे तिघांचं मिळूनच अन्न बनतं. पृथ्वी तत्व म्हणजे मॅटर किंवा मास, आकाश तत्व म्हणजे त्याच्यामध्ये असलेला गॅस, जेव्हा आपण म्हणतो फर्मेंट होतं तेव्हा त्याच्यामध्ये तो गॅस येतो, ते आकाश तत्व आहे, आणि पाणी. सो या तिन्ही मिळून अन्न बनतं आणि आपलं शरीर पण या तिन्ही गोष्टींनी मिळूनच बनलेलं आहे. मॅटर, वॉटर आणि इथर या 3 गोष्टींनी मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. आकाश तत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व. पण याच्याही वरती त्याच्याकडे एक काहीतरी एनर्जी आहे. त्यामुळे ते फूड एक वेगळ्या प्रकारे आपल्याला काहीतरी मानसिक हे देतं. म्हणजे शरीराला, भौतिक शरीराला फिजिकल, फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल या सगळ्या लेव्हल्सवर आपण बदलतो जेव्हा आपण काहीतरी खातो. म्हणजे दरवेळी आपण काहीतरी खातो तेव्हा या 5 लेव्हल्सवर तो चेंज होत असतो. मग असं जर असेल तर खूप महत्वाचं काय आहे, तर आपल्याला खूप महत्वाचं काय आहे, तर आपण बघितलं पाहिजे की सात्विक, रजसिक आणि तामसिक या अन्नाचे 3 प्रकार आहेत. आणि हे खूप पूर्वीच्या काळी, म्हणजे एक साधारण 300-400 वर्षापूर्वी सात्विक अन्न कोण खायचे, तर जे ब्राह्मण होते, म्हणजे ज्यांची वृत्ती ब्राह्मण होती, जे जन्माने ब्राह्मण नव्हते पण ज्यांची वृत्ती ब्राह्मण होती, म्हणजे ज्यांचं काम असं होतं की ते ब्रह्मतत्वाबरोबर म्हणजे नॉलेज प्रोसेसिंग करायचे. ब्रह्मतत्व काय आहे, सरस्वती आणि ब्रह्मा हे दोघं बरोबर आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जे लोक नॉलेज प्रोसेसिंग करतात त्यांनी सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, कारण त्यांच्यासाठी त्यांचा सोल हा खूप प्युअर असला पाहिजे. पण जे रजसिक काम करतात, म्हणजे राजा, ज्याला सगळ्या प्रजेची काळजी घ्यायची आहे, त्याला त्यांचं रक्षण करायचंय, त्यांना वॉरियर्स आहेत ते, ज्यांना युद्ध करायचे आहेत, अशा लोकांसाठी सात्विक अन्न चालणार नाही. कारण त्यांचं मन सात्विक असेल तर ते युद्ध करू शकणार नाही. त्यांना जर युद्ध करायचं असेल तर त्यांना रजसिक आणि तामसिक हे अन्न खाल्लं पाहिजे, ज्यामुळे त्यांच्यामध्ये रज निर्माण होईल. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये ती पॉवर निर्माण होईल की जेवून ते उगीच कोणाला मारणं हे तामसिक आहे.
पण आपल्या स्वसंरक्षणासाठी किंवा प्रजा संरक्षणासाठी युद्ध करणं हे राजसिक आहे. या दोघातला फरक लक्षात घ्यायला पाहिजे की मी एक पॉवरफुल आहे म्हणून मी कोणालाही मारीन, म्हणजे माझी पॉवर आहे म्हणून दुसऱ्या कोणालाही मी त्रास देईन, हे तामसिक वृत्ती आहे. त्याला क्षुद्र वृत्ती म्हणतात. मी हे वर्ण म्हणून बोलत नाहीये, तर काम याच्या प्रमाणे बोलतेय की ज्याला बुद्धीचं काम करायचंय त्यांनी सात्विक फूड खाल्लं पाहिजे, ज्याला शक्तीचं काम करायचंय त्यांनी राजसिक फूड खाल्लं पाहिजे, आणि ज्याला दुसऱ्यांसाठी काम करायचंय म्हणजे ते काम करून त्याला पैसे मिळणार आहेत, कोणाची तरी त्याला बांधिलकी आहे, कोणाचं तरी त्याला ऐकायचंय, स्वतःच्या मनानी स्वतःच्या बुद्धीनी ज्याला काम करायचं नाहीये त्यांनी तामसिक वृत्तीने काम केलं पाहिजे. कारण त्याला काय आहे की ऑर्डर घेणं आणि ऑर्डर फॉलो करणं यांना तामसिक फूडची गरज आहे. सो सात्विक फूड काय कर, तामसिक फूड कशासाठी तुम्ही घेतलं पाहिजे, शरीराच्या पोषणासाठी तामसिक फूड घेतलं पाहिजे. शरीर आणि मन या दोघांच्या पोषणासाठी म्हणजे मन स्ट्रॉंग होण्यासाठी, माइंड पॉवरफुल होण्यासाठी राजसिक फूड घेतलं पाहिजे. आणि शरीर, मन आणि आत्मा या तिघांना पॉवरफुल करायचं असेल तर सात्विक फूड घेतलं पाहिजे. सो शरीर तामसिक फूड, शरीर आणि मन राजसिक फूड, शरीर, मन आणि आत्मा या तिघांना पॉवरफुल करायचं असेल तर सात्विक फूड. मग आजच्या जगामध्ये सात्विक फूड काय आहे, राजसिक फूड काय आहे आणि तामसिक फूड काय आहे? कारण 200-300 वर्षापूर्वी सात्विक फूड काय होतं हे आज आपल्याला समजून काही फायदा नाहीये. तर आज आपले जे चॉईसेस आहेत त्यात सात्विक काय आहे, राजसिक काय आहे आणि तामसिक काय आहे हे आपण आता बघूया. सात्विक म्हणजे जे खूप लवकर डायजेस्ट होऊ शकतं. सात्विक म्हणजे जे खूप लवकर डायजेस्ट होऊ शकतं. राजसिक म्हणजे मॉडरेट डायजेशन, खूप लवकर नाही होणार पण ज्याला थोडा वेळ लागेल. आणि तामसिक याला खूप वेळ लागेल. म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं तर सात्विक फूड साधारणपणे 12 तासात डायजेस्ट होईल पूर्ण, राजसिक फूडला 24 तास लागतील, तामसिक फूडला 36 तास लागतील आणि अति तामसिक फूडला 72 तास लागतील. तर किती वेळ त्याला लागेल त्याच्याप्रमाणे सुद्धा आपण त्याला सात्विक, राजसिक, तामसिक म्हणू शकतो. मग या पद्धतीने बघितलं तर सात्विक फूड मध्ये काय इन्क्लुडेड आहे, तर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे जसे तयार होतात तसे आपण घेतले तर ते सात्विक आहे. म्हणजे जमिनीमध्ये ज्याचं रोपण होईल आणि ते तयार होईल आणि आपण ते घेतोय, म्हणजे त्याच्यावर काहीही प्रोसेसिंग करत नाहीये, जे नॅचरल फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं ते सात्विक फूड आहे. किंवा खूप कमी प्रोसेस केलेलं, म्हणजे आता तांदूळ आहे, गहू आहे, तर ते तसेच्या तसे तर तुम्ही खाऊ शकत नाही. मग त्याला जर तुम्ही नुसता भात बनवला तर तो सात्विकच राहिलाच. पण त्याच भाताला तुम्ही फोडणी देऊन फोडणीचा भात, मसाले भात, पुलाव, बिर्याणी असं केलं तर तो राजसिक होतो. आणि त्याच भाताची जर तुम्ही चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी किंवा खूप ऑइली डीप फ्राईड केलं तर तो तामसिक होतो. सो एकच गोष्ट, भात हाच बेसिस आहे, पण ते सात्विक, राजसिक, तामसिक कसं होतं तर मिनिमम प्रोसेस सात्विक, थोडं प्रोसेस राजसिक आणि अल्ट्रा प्रोसेस तामसिक. मग त्याच भाताचे तुम्ही चायनीज फ्राईड राईस म्हणून एक काहीतरी पॅकेज फूड मिळतं, घरी येऊन 2 मिनिटात तुम्ही ते मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा आणि ते बनतं, तर जस्ट बिकॉज इट इज अल्ट्रा प्रोसेस ते तामसिक होऊन जातं. सो लक्षात घ्या, जे मिनिमम प्रोसेसचे ते सात्विक, जे थोडं प्रोसेसचे ते राजसिक आणि जे अल्ट्रा प्रोसेसचे ते तामसिक. हे मॉडर्न लाईफ मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे सात्विक, राजसिक, तामसिकचा अर्थ काय. सो फ्रुट्स, व्हेजिटेबल्स म्हणजे फ्रुट्स जी तशीच्या तशी तुम्ही खाल तेव्हा, व्हेजिटेबल्स ज्याचं तुम्ही साधारण सलाड बनवाल किंवा भाजी बनवाल तर स्टील दॅट इज लाईक सात्विक. आणि दूध, दही, ताक, लोणी हे जे काही तुम्ही डायरेक्टली तसंच्या तसं खाऊ शकता ते, जरी लोणी अल्ट्रा प्रोसेस वाटलं तरी ते सात्विक आहे, कारण फक्त त्याचा आपण दुधातनं एक एक फॉर्म काढत जातोय.
पण तेच लोणी बटर म्हणून जेव्हा तुमच्याकडे येतं अमूल बटर टाईप, तर ते होतं तामसिक, कारण ते अल्ट्रा प्रोसेस केलेलं आहे. ओके, सो एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली की कसं डिस्टिंग्विश करायचं, तर कमी प्रोसेस जे आहे ते सात्विक, थोडं प्रोसेस केलंय ते राजसिक, आणि अल्ट्रा प्रोसेस केलंय ते तामसिक. हे सहज मी तुम्हाला सांगितलं. सो सात्विकची लिस्ट मी तुम्हाला सांगितली, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि पोळी, भाजी, भात, आमटी, जे आपण एका मिनिमम प्रोसेस मध्ये घरात बनवतो, साधं जेवण, ज्याला आपण साधं जेवण म्हणतो, ते सगळं सात्विक. राजसिक, ज्याच्यामध्ये रजसत्व यायला पाहिजे, जे तुम्ही थोडं डेकोरेट करण्याचा प्रयत्न कराल, जे तुम्ही चांगलं दिसलं पाहिजे म्हणून कराल, जे तुम्ही चांगला स्मेल यायला पाहिजे म्हणून कराल, जे तुम्ही चांगली टेस्ट यायला पाहिजे म्हणून कराल, म्हणजे त्यात तुम्ही मसाले ऍड केले, रंग ऍड केला, किंवा त्याचं गार्निशिंग केलं आणि त्याला छान डेकोरेटिव्ह केलं, तर तेच सात्विक फूड तुम्ही थोडंसं राजसिक केलेलं आहे. सो खूप मसाले नाही घातलेत, पण लिटिल प्रोसेस केलंय त्याच्यावरती, तर ते होईल राजसिक. सो सगळी लिटिल प्रोसेस फूड्स होतील राजसिक. मग स्पायसी असतील, गरम असतील, किंवा गरम मसाला म्हणून तुम्ही घालाल, जो गोडा मसाला, काळा मसाला, काय काय वेगवेगळे प्रकारचे तुम्ही मसाले बनवून ज्याला प्रोसेस कराल, ते होईल राजसिक फूड. आणि तामसिक फूड मध्ये सगळे बेकरी आयटम्स, सगळे पॅकेज फूड आयटम्स, तुमचं पिझ्झा, बर्गर आणि जे काही तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ते सगळं ऑलमोस्ट सगळं तामसिक राहील, अनलेस तुम्ही होम फूडची ऑर्डर करताय. ओके, सो सात्विक फूड आपल्याला काय देईल, राजसिक फूड आपल्याला काय देईल, आणि तामसिक फूड आपल्याला काय देईल. तर सात्विक फूड तुम्हाला मनाला शांती, मनाला विचारी प्रवृत्ती देईल, आणि खूपसे डिसीज देणार नाही, कारण ते लवकर डायजेस्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते तुमच्या इंटेस्टाईन मधनं लवकर बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. सो सात्विक फूड तुम्हाला शांती, विचारीपणा आणि बरंच काही असं देईल की ज्याच्यामुळे पीस मिळेल. पण राजसिक फूड काय देईल, राजसिक फूड कधीच तुम्हाला शांती नाही देऊ शकत, तर ते तुम्हाला स्ट्रेस देईल, ते तुम्हाला एन्झायटी देईल. खाल्ल्यानंतर तुम्ही पूर्ण सुपर एलिव्हेटेड फील कराल, थोडा वेळ एकदम मस्त वाटेल, जसं पाणीपुरी आहे, टँजी आहे, त्याचं वासानेच तुम्हाला अट्रॅक्ट करेल आणि म्हणेल वाह. तर ती काय करतं, तुम्हाला राजसिक करतं, आणि त्याच्यामुळे तुमचे विचार पण कसे बनतील, तर इट विल बिकम मोर स्ट्रेसफुल खाल्ल्यानंतर. त्याच्यानंतर कन्फ्यूज, थोडस अग्रेसिव्ह, किंवा मीपणा वाढायला लागतो. जे रजसिक फूड खातात किंवा दाखवतात, त्यांच्यामध्ये हे मी बनवलंय, मी केलंय माझ्यासाठी, हा नॅचरली, कारण रजसत्वाची ती गरज आहे. ओके, रजसत्वाची ती गरज आहे. राजा याला माझं देश, माझं राज्य, माझे लोक, माझं हे, असं त्याला यायला लागतं. सो राजसिक फूड तुम्हाला तो मीपणा पण द्यायला लागेल. आणि तामसिक फूड काय देईल, तर तामसिक फूड चिडचिडपणा देईल, फ्रस्ट्रेशन देईल, लेझीनेस देईल, आणि जे नको आहे ते सगळं काही देईल. त्याच्यामुळे तुमचा सगळे डिसीज येण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते तुमच्या तामसिक फूड वरून. आणि तामसिक फूडची क्वांटिटी वाढली आणि एकदा का डिसीज शरीरात आला की इव्हन राजसिक फूड बिकम्स तामसिक, इव्हन राजसिक फूड बिकम्स तामसिक. दॅट्स द प्रॉब्लेम. ओके, मग आता आपण बघूया, आता मँगोचा सीझन आहे. ओके, मँगो यायला लागलेत, दिसायला लागलेत, मिळायला लागतील. मग मँगो बाय इटसेल्फ इज राजसिक असं वाटतं आपल्याला, कारण ते राजाचं फूड आहे. आता तुम्हाला 1800 रुपये डझनचा हापूस आंबा आणला तर तो नॅचरली सात्विक नाहीये, कारण 1800 रुपये खर्च करण्याची कपॅसिटी वाढल्याशिवाय तुम्ही तो मँगो खाऊ शकणार नाही. पण मँगो बाय इटसेल्फ इज सात्विक, कारण तो तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला आणि तुमच्या सोलला डिस्टर्बन्स देणार नाही. पण त्याच मँगोचा तुम्ही मँगो मिल्कशेक केलात, मँगो श्रीखंड केलं, मँगो पल्प बनवून त्याचं काय काय मँगोचा शिरा बनवलात,
तर ते जे काही मँगोला तुम्ही प्रोसेस कराल दुसऱ्या कोणामध्ये, ते होईल राजसिक. आणि अजून एक तुम्ही की पेपर बोटचा मँगो आमरस किंवा पल्पी मँगो, पल्पी ऑरेंज, असं काय काय जे बॉटलमध्ये येणार आहे मँगोच आहे बेसिकली, पण ते तामसिक. सो कुठलं फूड बेसिकली सात्विक नाहीये, पण त्या फूडचा जो फॉर्म आपण तयार करतो त्याच्याप्रमाणे ते ठरेल की ते सात्विक, राजसिक, तामसिक आहे. सो ज्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले आहेत ते सगळं तामसिक. ज्याच्यामध्ये प्रोसेस केलंय आणि ते कधीही खाता येईल ते. सो सात्विक फूड हे पेरिशेबल आहे. सात्विक फूड हे लवकर खराब होणार आहे. सात्विक फूडला खूप ठराविक वेळेत कन्झ्युम करावं लागेल. राजसिक फूड थोडं जास्त वेळ राहू शकेल. तुम्ही त्यात काहीतरी मीठ आणि तेल किंवा तूप असं घातल्यामुळे ते थोडा वेळ राहू शकेल, प्रोसेस केलेलं मिनिमम प्रोसेस. सो राजसिक फूड हे थोडा वेळ राहू शकेल, पण ओव्हरनाईट म्हणजे जसा सनसेट होऊन क्रॉस करेल ते फूड, सनसेट क्रॉस होऊन जाईल तसं नेक्स्ट डे मॉर्निंग ते फूड खराब व्हायला लागेल तुम्ही जर बाहेर ठेवलं तर. सो राजसिक फूड ची लॉन्जिव्हिटी थोडी जास्त आहे सात्विक फूड पेक्षा, आणि तमसिक फूडची लॉन्जिव्हिटी खूप आहे, त्याची सेल्फ व्हॅल्यू खूप आहे. म्हणूनच सात्विक फूड हे लवकर घेतलं पाहिजे आणि ते लवकर डायजेस्ट पण होईल. राजसिक फूड तुम्ही थोडा वेळानंतर घेऊ शकता, प्रोसेस केल्यानंतर त्याला डायजेस्ट व्हायला पण वेळ लागेल. आणि तामसिक फूड तुम्ही तयार केल्यानंतर खूप दिवसानंतर घेऊ शकता आणि ते तुमच्या शरीरातनं बाहेर जायला पण खूप वेळ लागेल. मग आता सात्विक फूडच फक्त खाल्लं पाहिजे का? नॉट नेसेसरी. तुम्ही जे काम करता त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवा की तुम्हाला बता एखाद्याची ड्युटीच पोलीस ऑफिसर आहे किंवा नेव्ही मध्ये किंवा सिक्युरिटी गार्ड आहे, तर त्यांनी फक्त सात्विक फूड खाल्लं तर ते त्यांची ड्युटी वेल परफॉर्म नाही करू शकणार. किंवा तुम्ही काय काम करताय, तुमच्या शरीराची काय गरज आहे, त्याप्रमाणे तुम्ही सात्विक, राजसिक आणि तामसिकचा गुड बॅलन्स केला पाहिजे. आणि तो बॅलन्स कसा करायचा हे तुमच्या शरीराला ऐका आणि मग ठरवा. तुमचं शरीर तुम्हाला मागेल, कारण तुमचं उद्याचं काम काय आहे, तुमचं पुढचं काम काय आहे, आजची मनस्थिती काय आहे, तेव्हा शरीर तुम्हाला सांगेल ते फूड मागा. म्हणजे काय तर आज एक होमवर्क करा, उद्या सकाळसाठी प्रिपरेशन करा की 3 गोष्टी तुम्ही प्लेटमध्ये ठेवा. फ्रुट्स आहेत कट केलेली किंवा डायरेक्ट ठेवलेली, किंवा सलाड एक बाउलमध्ये, फ्रूट सलाड किंवा व्हेजिटेबल सलाड. दुसरं तुम्ही प्लेटमध्ये पोळी, भाकरी, भाजी, आमटी जे काय ठेवलंय. आणि तिसरं तुम्ही अल्ट्रा प्रोसेस ठेवा बाजूला. आता तुम्ही त्याच्याकडे बघा, पूर्ण पंचेंद्रियांचा वापर करून त्या फूडकडे बघा, मेडिटेशन करा आणि बघा कुठलं फूड तुम्हाला इन्व्हाइट करतंय, कुठल्या फूडकडे तुमचा हात पहिला जातोय. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुमची बेसिक वृत्ती काय आहे. आणि ती वृत्ती जर बदलायची असेल तर प्राणायाम, मेडिटेशन, योग हे खूप केलं पाहिजे. कारण आपण पूर्णपणे तामसिक असलो तरी त्रासदायक आहे, आपण पूर्णपणे सात्विक असलो तरी जगात राहण्यासाठी कधी कधी नालायक ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला सात्विक, राजसिक, तामसिकचा व्यवस्थित बॅलन्स मानसिक आणि शारीरिक करणं खूप महत्वाचं आहे, जर आपल्याला कॉमन मॅन म्हणून जगायचं असेल तर. एक सामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. मग आता तुम्ही जो प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये रोज थोडं सात्विक फूड खाणं खूप गरजेचं. तुम्ही जो आठवड्याचा प्लॅन केलाय त्याच्यामध्ये थोडं सात्विक फूड आणि जास्त राजसिक फूड घ्या. तामसिक फूड अवॉइड करा, कारण ते तुम्हाला कधीही डिसीज स्टेट मधनं बाहेर आणणार. लहान मुलं तामसिक फूड खूप मागतात, त्यांना तुम्हाला हे शिकवावं लागेल आणि या लँग्वेज मध्ये त्यांना सांगा, ते त्यांना कळेल. पण तुम्ही आपल्या ओन एन्शंट लँग्वेज मध्ये त्यांना सांगितलं की आज पूजा आहे. कारण मी बघितलं आमच्या इथलं तेलुगू एका मूवी मध्ये आहे, आई मुलांचं काम सगळं सांगते, आई की आता पूजा आहे, आपण हे करूया, क्लीन करूया, ते करूया सगळं. आणि आई त्याला सांगते तो प्रसाद तिथं ठेव बर का.
म्हणजे पुजारी येणारे, पूजा करायची आहे. आणि हा मुलगा तिथे नेऊन पिझ्झा ठेवतो. पुजारी आहे, त्याला माहित नसतं का ते, त्यांनी आपलं झाकून ठेवलेलं आहे तिथे. पुजारी येतात आणि आता प्रसाद नैवेद्य ठेवा म्हणतात. ताट उघडल्यावर पुजाऱ्यांना दिसतं की पिझ्झा ठेवलेला आहे. मग आई त्याला खूप ओरडते की मी तुला सांगितलं होतं प्रसाद ठेव, तू असं का केलंयस. तर तो मुलाचा इतका छान डायलॉग असतो त्याच्या आईला की तुला जे आवडतं, शिरा किंवा खीर किंवा श्रीखंड, असं तू काय काय प्रसाद म्हणून ठेवतेस. पण म्हणजे मला काय समजलं तर आपल्याला जे आवडतं ते देवाला प्रसाद ठेवायचा आणि मग आपणच खायचं. मग मला जर पिझ्झा आवडतो तर मी तो ठेवला आणि तो आता मी प्रसाद म्हणून खाणार आहे. तुला नसला खायचा तर तू नको खाऊ. आणि या डायलॉग नंतर माझे पण डोळे उघडले की आपण कधीच प्रसादाकडे सात्विक, कारण आपण ठरवलेलं आहे देवीला प्रसाद आहे तर खीर द्यायची, गणपतीचा प्रसाद आहे तर मोदक द्यायचा. आपल्याकडे इतकं व्यवस्थित ठरलेलं आहे की कुठल्या देवाला कुठला प्रसाद द्यायचा. मग आपला देवाचं अंडरस्टँडिंग काय आहे त्याप्रमाणे जर प्रसाद असेल तर हे शरीर, हे जर गॉड असेल, हे शरीर जर देवस्थानी असेल तर मग याला आपण कसं खाल्लं पाहिजे. तर प्रसाद म्हणून खाल्लं पाहिजे, नैवेद्य म्हणून बनवलं पाहिजे. तर आजपासनं तुम्ही जे काही अन्न बनवत आहात, वुमेन मेन जे कोणी आहे घरामध्ये, अन्न तयार करताना एका देवाला, म्हणजे माझा नवरा, माझा मुलगा, माझं शरीर, सगळेच माझ्यासाठी अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जर मी बनवलेलं प्रत्येक जेवण हे नैवेद्य असेल आणि ते मी अर्पण करून खाताना प्रसाद म्हणून खाणारे, ऑटोमॅटिक तुम्ही ते सात्विक बनवलंय तुमच्या विचाराने. पण याचा अर्थ पिझ्झा सात्विक नाही होणार आहे. तर बनवताना तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे. तुम्ही ते बनवलंय हा शब्द मी वापरलेला आहे. तुम्ही ते बनवलं असेल तर ते मिनिमम प्रोसेस्ड आहे, त्यामुळे इट्स परफेक्टली ऑलराईट. त्यामुळे परत मी सांगते की तुम्ही काय खाता हे खूप महत्वाचं नाहीये, पण ते कधी खाता आणि कसं खाता हे खूप महत्वाचं. तर तुम्ही बनवताना कुठल्या विचारांनी बनवताय आणि तुम्ही खाताना कुठल्या विचारांनी खाताय, त्याप्रमाणे ते फूड तुमच्या शरीरावर काम करणार आहे. सो जर तुम्हाला डिसीज मधनं बाहेर यायचंय तर तुमचं मन सात्विक करून नैवेद्य म्हणून फूड तयार करा, प्रसाद म्हणून फूड खा. ते फूडच तुमच्यासाठी औषध बनेल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला ते डिसीज मधनं बाहेर आलं. सो आजचं आपलं सेशन मधलं महत्वाचं वाक्य काय होतं तर व्हॉट यू ईट इज व्हॉट यू बिकम. तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. तर मग मिनिमम प्रोसेस्ड खा, लिटिल प्रोसेस्ड खा आणि अल्ट्रा प्रोसेस सोडून द्या, कारण अल्ट्रा प्रोसेस दरवेळी तुम्हाला डिसीजच देईल. मग तुम्ही ते 10 ग्रॅम खा, 100 ग्रॅम खा किंवा 1 किलो खा, जेवढं तुम्ही खाल तेवढा डिसीज तो तुम्हाला डेफिनेटली देऊन जाईल. ओके. सो मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील की एक्झॅक्टली काय आज आपण बघितलं आहे. सात्विक, रजसिक आणि तामसिक. सॉरी, नाही, माझी स्लाइड स्टोअर नाही झालेली. आय शेअर इट ऑन द ग्रुप. ओके, ठीक आहे. मग कोणाला काही प्रश्न आहेत का? आता सात्विक, राजसिक, तामसिकचा वेगळा अर्थ कळला का? मॉडर्न लाईफ मध्ये काय अर्थ घेतला पाहिजे? तर मिनिमम प्रोसेस, लिटिल प्रोसेस आणि अल्ट्रा प्रोसेस. दॅट्स ऑल. ओके, गुड. काही प्रश्न असले तर विचारा, अदरवाईज आपण प्रेयर करू आणि मग आपण थांबू शकतो. जे अन्न दीर्घकाळ टिकतं त्याला आपण तामसिक अन्न म्हणतो ना. जे अन्न दीर्घकाळ टिकलं जातं, हा, जास्त वेळ टिकेल, ते ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले आहेत आणि खूप दिवसानंतर ते खाणार आहात तुम्ही, ते नॅचरली तामसिक झालेलं आहे. म्हणजे ड्राय फ्रुट्स त्याच्यात येणार नाही. ड्रायफ्रुट्स म्हणूनच कधीही तसे नाही खायचे. ड्रायफ्रुट्स नेहमी सोक करायचे आणि त्याच्यामध्ये लाईफ आणायची. तर ड्रायफ्रुट्स हे जर अल्ट्रा प्रोसेस, म्हणजे काही ड्रायफ्रुट्सला कलर बिलर देऊन ते
तुम्हाला सोक्ड पीनट्स किंवा रोस्टेड आणि सॉल्टेड कॅश्यू, सॉल्टेड, हे सगळं अल्ट्रा प्रोसेसिंग. ओके. नाही तसं नसेल तर नुसते ड्रायफ्रुट्स कधीही खाल्ले तरी ते तामसिक होतील. पण जर ड्रायफ्रुटला सात्विक राजसिक, ड्रायफ्रुट्स हे बाय इटसेल्फ राजसिक आहेत, ते सात्विक नाही आहेत. ओके, कारण ते हेवी टू डायजेस्ट पण आहेत. तर त्याला राजसिक तरी करण्यासाठी पहिलं पाण्यामध्ये 4-5 तास सोक केलं पाहिजे. त्याचा आकार वाढला पाहिजे. पाणी त्यात शोषून घेतलं की ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये लाईफ येतं आणि मगच ते खाल्लं तर तुम्ही त्याला, आता तामसिक नाहीये तर तुम्ही राजसिक केलं किंवा काही वेळा सात्विक पण कराल. लाईक किसमिस हा पूर्णपणे जर फुलला तर तो सात्विक होईल तुमच्यासाठी. ओके. लोणचं आणि दाणे लोणचं सुद्धा आणि तुम्ही भिजवलेले दाणे खाल्लेत तर ते सात्विक आहेत. पण तुम्ही रोस्टेड दाणे खाल्लेत आणि दाण्याचं कूट वगैरे करून ज्या भाज्या केल्यात तर त्या राजसिक आहेत. आणि काय खारवलेले दाणे आणि तिखट दाणे आणि दाण्यावरती काहीतरी भाजून त्याच्यावर केलेलं ते सगळं तामसिक. कोटेड असत. हा, फुटाण्याचं पण तसंच आहे. कारण तुमचे वेगवेगळे प्रकार आजकाल मिळतात. तुम्ही लेस किंवा अशा कंपनीनी केलेलं सगळं तेच फॉर्म आहे, पण ते तुम्हाला ते देणार नाही कारण त्यांनी त्याच्यासाठी अल्ट्रा प्रोसेस करून तुम्हाला ते देतात. आणि ते म्हणतील की हे फ्राईड नाहीये, तेलात तळलं नाहीये. तेल हा फारसा प्रॉब्लेम नाहीये, पण ते तेलात कधी तळलंय आणि मग तुमच्याकडे कधी येतंय ह्याच्यावरती खूप मॅटर करतं. म्हणून मी नेहमी म्हणते की तुमच्या कोपऱ्यावरचा जो सामोसा बनवणार आहे, भजी बनवणार आहे, त्याच्याकडचं फूड राजसिक आहे. पण जे तुमच्याकडे पॅकेटमध्ये सामोसा येणार आहे ते फूड किंवा ते तुम्हाला येतं असं की तुम्ही घ्या आणि मग ओव्हन मध्ये गरम करून तुम्ही खा, तर ते तामसिक. सेम सामोसा, पण तो जितके दिवस राहील तितका तो तामसिक होत जाईल. ठीक आहे. ओके मॅम, हा बोला. आपले जे आता सध्या वावणाचे पदार्थ बनवण्याचे दिवस आहेत, मग ते पण फूड तामसिक मध्ये येईल काय? पापड वगैरे आपण जे बनवतो ना वावणाचे पदार्थ. राजसिक येतील. राजसिक जर तुम्ही घरात पापड बनवले तर राजसिक. आणि तुम्ही काय अय्यर पापड वगैरे, कारण त्याच्यामध्ये जर ते प्रिझर्वेटिव्ह घातले त्यांनी, सी बेसिकली मीठ, म्हणजे तुम्ही लोणचं बनवता ना त्यात आपण प्रिझर्वेटिव्ह घालतो, राईट. पण काय प्रिझर्वेटिव्ह आहे? मीठ आणि ऑइल, हे 2 प्रिझर्वेटिव्ह आहेत. आणि लोणचं हे खूप चांगलं प्रोबायोटिक, जर ते घरी बनवलं असेल तर. म्हणजे तुम्हाला तुमच्या आजींनी वापरलेली पद्धत आठवत असेल तर 8 दिवस त्याला सोप मीठ लावून ठेवायचं, मग त्याच्यानंतर हळद आणि तिखट घालायची आणि मग ते उन्हात ठेवायचं आणि एक 10-15 दिवस लागतात ते लोणचं पूर्णपणे तयार व्हायला. ते लोणचं चांगलं प्रोबायोटिक आहे आणि ते राजसिक आहे. राजसिक आहे कारण त्यात मसाले आहेत म्हणून, कारण ते तसंच्या तसं फ्रेश तुम्ही खात नाही. पण जे तुमचं प्रवीण मसाले आणि काय MTR आणि यांनी केलेले मसाले आणि लोणची आहेत ते इंडस्ट्री प्रोसेस करतात. ते काय करतात, 3 दिवसात त्यांचं लोणचं तयार व्हायला पाहिजे तरच त्यांना पैसे मिळणार आहे. त्यामुळे ते केमिकल ह्याच्यात लिटरली ते सायट्रिक ऍसिड सारख्या ह्याच्यात घालून बाहेर काढतात वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही जर त्यांची प्रोसेस बघितली असेल तर त्याच्यात चांगलं प्रिझर्वेटिव्ह घालावं लागतं. घरी कोणी तुम्हाला बनवून देत असेल तर ते चांगलं फूड आहे. जे कधीतरी खायचंय म्हणून ते प्रिझर्व केलेलं फूड असेल तर ते तामसिक आहे. सिंपल रूल लावा तुम्ही, त्याच्यावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि कन्झम्पशन डेट याच्यामध्ये 2 दिवसाचा डिफरन्स असेल, 48 तास होऊन गेले की ते फूड तामसिक होऊन गेलं ऑटोमॅटिक. ते 48 तासानंतर पण राहिलंय याचा अर्थ त्याच्यात कुठलं तरी प्रिझर्वेटिव्ह घातलंय आणि आता तुमच्या शरीराला ते डायजेस्ट करायला खूप कष्ट करावे लागणार. माझ्यासाठी तामसिक म्हणजे काय आहे की ज्याचं प्रोसेस शरीराच्या तोंडापासून ते आपल्या लार्ज इंटेस्टाईन मधून ते बाहेर जाण्यासाठी त्याला जर खूप वेळ लागला तर शरीर त्याच्यावरती चिडचिड होऊन प्रोसेस करणार, हॅपीली प्रोसेस होणार नाहीये डायजेस्टिव्ह. त्यामुळे गुड बॅक्टेरियांना काही मिळणार नाहीये, बॅड बॅक्टेरिया खुश होणार आहे. तर आता सात्विक फूडनी कोण खुश होणार आहे? गुड बॅक्टेरिया. आणि राजसिक फूडनी कोण खुश होणार आहे? तर थोडे गुड बॅक्टेरिया आणि थोडे बॅड बॅक्टेरिया, लिटिल बोथ.
आणि तामसिक फूडनी कोण खुश होणार आहे तर बॅड बॅक्टेरिया. ओके, हे पण लक्षात ठेवलं तर सोपं होईल तुम्ही. ठीक आहे, प्रेयर करूया आपण.